आहे त्याच्यात तुम्ही किती वेळा कॉन्ट्रॅक्टर बदललेत? 6,500 कोटीचं काय एस्केलेशन केलेलं आहे? कोस्टल रोड ज्या मिनिटाला आमचं सरकार पडलं किंवा पाडलं या निर्लज्जांनी, तेव्हा देखील तुम्ही एस्केलेशन केलं. जिथे जिथे भ्रष्टनाथ मिंदेंनी हात घातलेला आहे, मग ते रस्ते असतील कुठेही असेल, सगळीकडे ह्यांनी पैसे काढण्याचं काम केलेलं आहे, बाकी काही केलं नाही. पण एवढं सगळं होऊनही मी का बोललो एहसान फरामोश आणि नमक हराम? कारण ज्या व्यक्तीने म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने ह्यांना कुठेही यांचा चेहरा कोणालाही माहिती नसताना, हे ठीक आहे त्यांनी ते पिक्चर बनवले, ते सगळं खोटारडेपणा आहे, यांचा एक सुद्धा त्याच्यात काही सत्य नाही आहे. पण कुठेही कोणाला माहिती नसताना उद्धव साहेबांनी यांना असं वरती आणलं, आमदारकी पहिली दिली, त्याच्यानंतर मंत्रीपद दिलं, सलग 2014 मध्ये दिलं. कुठच्याही मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत नगरविकास खातं उद्धव साहेबांपर्यंत ज्यांनी सोडलं नव्हतं तसं नगरविकास खातं दिलं. मग नंतर ह्यांनी आमचंच सरकार पाडलं. नगरविकास खात्यात असेल किंवा समृद्धीमध्ये असेल, जे काही घोटाळा केला, ईडी यांच्या घरापर्यंत पोहोचली म्हणून ह्यांना पळून जायला आलं सुरतला, वॉशिंग मशीनमध्ये ह्यांनी उडी मारली. आरोप करताना उद्धव साहेबांवर असेल किंवा आमच्या पक्षावर असेल, थोडी तरी लाज बाळगा. कोणावर तुम्ही बोलताय? कोणाकडे तुम्ही होतात जे 2.5 वर्षाबद्दल बोलतात? नगरविकास खातं तुमच्याकडेच होतं निर्लज्जांनो, सह्या तुमच्याच आहेत त्याच्यावर सगळ्यांच्या. आणि मग असं सगळं करून तुम्हाला एवढी कणभर पण लाज नाही? काय संस्कार असतील तुमच्या आई वडिलांचे तुमच्यावर, की ज्यांनी तुम्हाला घडवलं, उद्धव साहेबांनी तुम्हाला घडवलं, राजकीय ओळख असेल, सामाजिक ओळख असेल, तिकीटं दिली, मंत्रिपदं दिली, त्यांच्यावर तुम्ही अशी बोलण्याची लाज ठेवता? काय घरात संस्कार झाले असतील तुमच्यावर आणि तुमचे मग जे काही आजूबाजूचे असतील त्यांच्यावर? हे थोडं तरी भान ठेवून त्यांनी करावं. ठीक आहे, समोर येऊन असे झुकतात, ते डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाही. आज पण मी विचारलं त्यांना, डोळ्यात डोळे घालून करा हे सगळे आरोप? नाही, ते नाही करायचे. पण सगळे बोंबाबोंब करायची, आरडाओरडा करायचा. तुम्ही तसं पाहिलं गेलं तर खरं या गेल्या 3 आठवड्यांमध्ये आणि आधी पण अधिवेशनांमध्ये मुख्यमंत्री स्वतः त्यांची उत्तरं द्यायला येतात. लक्षवेधी असतील, प्रश्नोत्तर असेल, निवेदन असेल, मुख्यमंत्री साहेब स्वतः येतात. मग ह्यांना काय अडतंय? का नाही आमदारांना उत्तर देऊ शकत त्यांच्या खात्यावर? आणि रिप्लाय जर द्यायचं असेल तर आम्ही विचारलेल्या प्रश्नांवर द्या, स्वतःचं रटाळ भाषण करू नका. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.